तर मागच्या वेळी मला जे 3 पोर्ट्रेटची ऑर्डर मिळालेली त्यातलं एक काय मी कंप्लीट केलंयच, तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलाच असाल। आणि आज मी त्यातलं दुसरं पोर्ट्रेट करायला घेणार होतो आणि ह्या पोर्ट्रेट मध्ये काम करायला जराशी मजा येणार होती, कारण ह्या पोर्ट्रेटचा ओरिजिनल फोटोज आहे तो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे आणि मला त्या फोटोचा रेफरन्स घेऊन हे पोर्ट्रेट कलर मध्ये करायचं होतं। थोडक्यात म्हणायचं झालं तर माझ्या बुद्धीला ताण द्यायचा होता आणि त्याचबरोबर माझ्याकडे असलेलं स्किल पण दिसणार होतं। मग व्यवस्थित पोर्ट्रेटचं स्केच करून घेतलं आणि ते प्रॉपर मिडल टोन मध्ये फिलअप करून घेतलं। एका टोन मध्ये सगळं पोर्ट्रेट फिलअप झाल्यानंतर त्याच्यामधले डार्क साइडचे कलर भरायला चालू केलो। खरं तर पोर्ट्रेट वर जास्त डार्क साइडचं असं काम काहीच नव्हतं, कारण त्या कॅरेक्टरचा स्किन टोन जो होता तो एकदम लाईट मधला होता। लाईट म्हणजे आपल्या भाषेत फिक्कट आणि गोरा असा होता। चेहऱ्यावरचं काम वगैरे झाल्यानंतर थोडेफार केस होते ते डार्क केले आणि हळूहळू डोळे, नाक आणि ओठावरती पण डिटेल काम केलं। डिटेल काम झाल्यानंतर आपलं कॅरेक्टर एकदम उठून दिसालतं आणि शेवटला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजींच्या कपाळावरती कुंकू होतं, जे आजकालच्या स्त्रियांच्या कपाळावरती दिसत नाही पण ते जुन्या लोकांच्या फोटोमध्ये असतंच असतं आणि त्याला देखील एक वेगळी सुंदरता असते। मग शेवटला बॅकग्राऊंडचं पण काम केलं आणि आपलं पोर्ट्रेट कम्प्लीट झालं। बाकी आपलं पोर्ट्रेट कसं झाले नक्की कळवा आणि आपले बाकीचे व्हिडिओ बघून आपल्याला फॉलो करायला विसरू नका।